काय सांगाल आता आपण पत्रकार परिषद घेतली, आपला मोर्चा आहे, काय मोर्चाचं स्वरूप आहे? आरक्षण बचाव समितीच्या वतीनं 8 एप्रिलला मोर्चाचं आयोजन या कल्याणमध्ये केलेलं आहे आणि तो रत्नसागर बुद्धविहार, हनुमाननगर, कैलासनगर, कोळशेवाडी आणि सिद्धार्थनगरमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेमध्ये तो येणार आहे। या मोर्चामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत की UGCचं 2025चं बिल जे UGCनं बनवलं होतं SC ST OBCच्या विद्यार्थ्यांच्या अन्याय निवारणाच्या अर्थ ते बिल जे कोर्टामध्ये ते आलेलं आहे ते लागू करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकारनं जे वर्गीकरण केलेलं आहे वर्गीकरणासाठी जी समिती नेमली होती न्यायमूर्ती बदर समिती त्या समितीनं जो अहवाल दिलेला आहे तो रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि वर्गीकरण हे घटनाबाह्य आहे। त्यामुळं वर्गीकरण करण्याचा विचार थांबावा किंवा रद्द करावा। या मोर्चाला किती लोक जमतील? या मोर्चाचा आता अनेक संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। आता सामाजिक संघटना सामाजिक शैक्षणिक संघटना राष्ट्रवादी संघटना आता ह्युमन राईट्सचे अध्यक्ष आमचे सुधारित आहेत। या अनेक संघटनांनी आम्हाला छोटा मोठा पाठिंबा दिलेला आहे तरी अंदाजे 1000 ते 1500 लोक या मोर्चामध्ये सामील होतील असा आमचा अंदाज। नेते मंडळी कोण येणार आहे? नेते मंडळी आता वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संदीप बनसोडे साहेबांशी आमचं बोलणं झालं आहे। बाळासाहेब आंबेडकरांची आमची चर्चा झालेली आहे काल परवाच आणि अजून काही इंटरेस्टेड असतील तर ते कारण आता कामगिरी चालू आहे मोर्चाची आम्हाला एवढ्या लोकांशी तरी आम्हाला संपर्क झालेला आहे। कधी काही बोला, कधी काही बोला, पंचायतच्या पाहिजे लगेच ताबा ताबा ठीक आहे। हां प्लीज लोक बनवून त्यांना द्यायचे ठीक आहे। आता सुरुवात आहे काही गोष्टी जे आहेत प्लीज लोक बनवून आणायचे असते ते द्यायचे असते। हां ते सगळ्या पेपरला तुम्ही जरा फोन लावा ते जनावर पण घ्यायचं बघायचं तर ते जनावर नाव सांगायचं द्या नाव द्या ना 4 नाव द्या चांगलं द्या पण त्यांनी दिलं बाकी